जय शिवराय मित्रांनो, आज सकाळी आपण जीवधन किल्ल्याचा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करू आता आपण चावंड किल्ल्याकडे निघालो. चावंड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे. हा किल्ला नाणेघाटाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या किल्ल्याच्या साखळीतील हा एक महत्वाचा किल्ला मानला जातो. नेहमीप्रमाणे पहिल्या पायरीवरती नतमस्तक होऊन आम्ही किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळं आम्ही पटापट हा किल्ला चढून वरती जातो. जुन्नर शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आपटाळे गावानजीक हा किल्ला आहे. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट एवढी आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायरी मार्ग हा आताच बांधलेला आहे, त्यामुळे पायऱ्या चढण्यासाठी कुठलाही त्रास होत नाही. आता इथून अवघड असा पायरी मार्ग चालू झालेला आहे, पण पुरातत्व विभागाने लोखंडी पाईप लावलेले आहेत, त्यामुळं कोणताही त्रास होत नाही. एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो अशा ह्या पायऱ्या आहेत, आपण बघू शकता. खूपच छोट्या अशा पायऱ्या आहेत, आपण बघू शकताय. खूपच सांभाळून जावं लागेल. जर या ठिकाणी रेलिंग नसती तर चढण्यासाठी खूपच अवघड गेलं असतं. एका वेळेस एकच पाय बसतोय. चावंड किल्ल्याला प्रसन्नगड असंही म्हणलं जातं. हा शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला व त्याचं नाव प्रसन्नगड असं ठेवलेलं आहे. या किल्ल्याचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. नाणेघाट हा प्राचीन व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला उभारला गेला होता. या किल्ल्यावर सातवाहन, बहमणी, निजामशाही, आदिलशाही, मुघल, मराठे आणि शेवटी इंग्रजांचे वर्चस्व होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर त्याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले होते. मे 1818 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकला आणि गडावर जाणाऱ्या पायऱ्या सुरुंग लावून तोडून टाकल्या, जेणेकरून त्याचा पुन्हा वापर होऊ नये. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आम्ही पोहोचलोय. किल्ल्याचा प्रवेशद्वार थोडासा धोकादायक झाल्यामुळं त्याला लोखंडी पाईपाचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. थोडीशी वाट अवघड आहे म्हणून वेळ लागतोय, पण आमच्याकडे वेळ खूपच कमी होता. पहिला दरवाजा पार करून आम्ही आता दुसऱ्या दरवाजाकडे निघालो. एक उद्ध्वस्त असा दरवाजा दिसतोय आणि त्याच्याच बाजूला एक तोफ आम्हाला आढळून आलेली आहे. त्या तोफेला गाडे पण लावलेले आहेत.
तो बघून पुढे आल्यानंतर आम्हाला आता एक सदर दिसलेली आहे व सदरेच्या बाहेर दगडी पाण्याची भांड दिसलेलं आहे. त्याला रांजणी बोललं जातं. ते पाहिलं. तसंच आम्ही सदर पाहिली. ही दिसते ती सदर आहे. किल्ल्यावरून दिसणार हे सुंदर असं दृश्य आहे. सदर पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे निघालोय पुष्करणी पाहण्यासाठी. जंगल खूपच वाढलेलं आहे, त्यामुळं सांभाळून जावं लागत आहे. गवत सगळं सुकलेलं आहे. डोक्याच्या उंचीचं गवत आहे. संध्याकाळची वेळ आहे. एक पाण्याचा टाका लागलेला आहे. किल्ल्यावर पाण्याची कमतरता नाही. वाटेत आम्हाला एक पौराणिक शौचालय नजरेस पडलेलं आहे आणि आजही ते चांगल्या सुस्थितीत आहे. आपणही पाहू शकता. आता एक दुसरं पाण्याचं टाकं आमच्या नजरेस पडलेलं आहे. पहिल्या टाकापेक्षा हे टाका मोठा आहे. या किल्ल्यावर संवर्धनाची गरज आहे, कारण की गवत खूप वाढलेलं आहे. आणि आता आम्ही पोहोचलोय पुष्करणीच्या जवळ. आम्हाला आमच्या गाईडनी सांगितलं की या मार्गाने आतमध्ये आंघोळ करायची आणि तसंच पुढे जाऊन शिवमंदिरात जायचं आणि दर्शन घ्यायचं. पुष्करणीच्या बाजूला छोटी छोटी मंदिरं आहेत. गाईड कडून छान माहिती भेटली आहे. पुष्करणी तलाव आजही चांगल्या स्थितीमध्ये आहे. या तलावात तोफाही सापडलेल्या आहेत. त्या तोफा आता मंदिराच्या जवळ ठेवण्यात आलेले आहेत. पाहू शकता. नंदी आहे. प्राचीन असे शिवमंदिर आहे. शिवमंदिराचे दर्शन घेऊन आम्ही आता 7 टाकी आहेत त्या ठिकाणी चाललोय आणि त्यांना सप्त मातृका तलाव असं बोललं जात आहे. चावंड किल्ल्यावर चामुंडा देवीचं मंदिर आहे. त्यावरूनच या किल्ल्याचं नाव चावंड किल्ला. आपण पाहू शकता. आता या ठिकाणी जवळपास 7 तलाव आहेत. सप्तमातृका म्हणजे ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा देवी अशा एकूण हे 7 तलाव आहेत.
असे तलाव बघून खूपच आनंद झाला. समोर आपल्याला त्यांच्या प्रवेशद्वाराजवळ गणपती बाप्पाचं मंदिर दिसतंय. दगडात कोरलेलं हे तलाव आहे आणि आजही पाणी त्या तलावामध्ये आहे. किल्ल्यावरून निमगिरी व हनुमंतगड हे 2 किल्ले दिसत आहेत. तसंच पुढच्या बाजूला हडसर हा किल्ला दिसतोय. तसेच आपल्याला जे पाणी दिसतंय ते माणिकडोह धरण आहे. सुंदर असं दृश्य दिसत आहे. आता हे पाहून आम्ही थोडस पुढे लेण्या बघायला उतरतोय. वेळ कमी असल्यामुळं घाई खूप करावी लागत आहे. आम्हाला अंधार होण्याच्या अगोदर किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचायचं. धरण पाहून पुढे आल्यानंतर आपल्याला या लेण्या नजरेस पडतात आणि या लेण्या खूपच मोठ्या आहेत. यामध्ये कोणी राहू शकतं एवढ्या त्या मोठ्या आहेत. याचा वापर माहित नाही, त्या काळामध्ये राहण्यासाठी होत असेल, धान्य ठेवण्यासाठी होत असेल. लेण्या पाहून आम्ही किल्ल्याची गडदेवता चामुंडा देवीच्या दर्शनासाठी निघालो. परत एकदा पुष्करणी जवळ आलेलो आहोत आणि पुष्करणी जवळचे हे छोटे छोटे मंदिर आहेत जे तुम्हाला दाखवायचं बाकी राहिलं होतं. आता या मंदिरातली देवता उद्ध्वस्त केलेल्या आहेत. मंदिर ही उद्ध्वस्त आहे पण शिवलिंग आणि नंदी आजही आहेत. आता आपण चामुंडा देवी मंदिराकडे आलो. मंदिर छोटं आहे पण सुंदर आहे. अलीकडच्या काळामध्ये त्याचा जीर्णोद्धार झाल्यासारखं वाटतंय, कारण की रंगरंगोटी केलेली दिसते. चामुंडा देवीचे दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवासास सुरुवात केली. आता आम्हाला किल्ला हा उतरायचा होता. अंधार होत चाललेला, सूर्यदेव मावळत चाललेले, म्हणून आम्ही हा किल्ला उतरायला घेतलेला आहे. अंधार पडण्याच्या अगोदर आम्हाला हा किल्ला खाली पोचायचा होता.
सूर्यास्तासाठी खूप वेळ जवळ आलेली आहे. खूपच सुंदर असं दृश्य दिसत आहे. या किल्ल्यावरून हडसर, जीवधन, शिवनेरी किल्ले दिसतात. आम्ही आता उतरायला लागलोय. अंधारी पडत होता. या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ उत्तम आहे. पावसाळ्यात शिड्यावरून चढताना व उतरताना सावधगिरी बाळगावी लागते. मुंबईवरून याचं अंतर 150 ते 160 किलोमीटर एवढं आहे. गडावर आपल्या सोयीसाठी लोखंडी शिड्या आहेत, त्यामुळं चढाई सोपी झाली असली तरी वारा जर जास्त असेल आणि पाऊस असेल तर काळजी घ्यावी. अंधार पडण्याच्या अगोदर आम्ही हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करून खाली उतरलो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जय शिवराय.